श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद. आपण सर्व भक्तांच्या हृदयातील अत्यंत पूज्य आणि प्राचीन धार्मिक स्थळ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगबद्दल जाणून घेणार आहोत. या 12 ज्योतिर्लिंगांना 12 ज्योतिर्लिंग पण म्हणतात. हे ज्योतिर्लिंग देशाच्या विविध भागात पसरलेले आहेत आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाची आपली अद्भुत महिमा व कथा आहे. भगवान शिवाच्या या पवित्र अवताराचे दर्शन, पूजन आणि आराधना केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्यात सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते. आता आपण एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत, ज्यात आम्ही 12 ज्योतिर्लिंगांची माहिती सादर करू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांमधले दुसरे ज्योतिर्लिंग, श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या अद्भुत महिमेची आणि त्याच्या पूजनीय कथेची माहिती. जर तुम्हाला पहिले ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगबद्दलची माहिती पाहायची असेल तर तो व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. नक्की बघा. चला तर मग या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया. पण श्री मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या किनारी दक्षिण कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीशैल पर्वतावर श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. महाभारत, शिवपुराण आणि पद्मपुराण इत्यादी धर्मग्रंथांमध्ये याची महिमा आणि महत्ता विस्तारपूर्वक सांगितली आहे. पुराणांमध्ये या ज्योतिर्लिंगाची कथा अशी आहे. एकदा भगवान शंकरांचे दोन्ही पुत्र श्री गणेश आणि श्री कार्तिकेय स्वामी यांच्यात लग्नावरून वाद सुरू झाला. प्रत्येकाचा हट्ट होता की पहिले माझे लग्न होईल. त्यांना भांडताना पाहून भगवान शंकर आणि माता पार्वती म्हणाले, तुमच्यापैकी जो कोणी आधी संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून परत येईल त्याचे लग्न आधी केले जाईल. आईवडिलांचे हे बोलणे ऐकून श्री कार्तिकेय स्वामी लगेचच आपल्या मोर वाहनावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघाले. गणेशासाठी हे काम खूप कठीण होते. एकतर त्याचे शरीर स्थूल होते आणि दुसरे त्याचे वाहन उंदीर होते. तो स्वामी कार्तिकेय सोबत कशी बरोबरी करू शकणार होता? पण त्याचे शरीर जितके स्थूल होते त्याची बुद्धी तितकीच सूक्ष्म आणि तीव्र होती. त्याने पृथ्वीच्या परिक्रमेचा एक सोपा उपाय शोधून काढला. समोर बसलेल्या आपल्या आईवडिलांची पूजा करून त्याने 7 वेळा त्यांची परिक्रमा केली आणि पृथ्वीची परिक्रमा न करता आपले काम पूर्ण केले. त्याचे हे कार्य शास्त्रांनुसार होते. संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून जेव्हा स्वामी कार्तिकेय परत आले तेव्हा गणेशाचे रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 कन्यांसोबत लग्न झाले होते आणि हे सर्व पाहून स्वामी कार्तिकेय खूप चिडले आणि क्रौंच पर्वतावर निघून गेले. माता पार्वती त्यांना समजावण्यासाठी तिथे गेल्या. जेव्हा कार्तिकेयाला समजले की त्याचे आईवडील येणार आहेत तेव्हा तो तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. ज्या ठिकाणी माता पार्वती आणि भगवान शंकरांनी आपल्या पुत्राची वाट पाहिली त्याला आता श्रीशैलम म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या पुत्रावर नाराज होऊन ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आणि तिथेच राहू लागले. तेव्हापासून ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जातात. मल्लिकाचा अर्थ पार्वती आणि अर्जुनाचा अर्थ शंकर आहे. या मल्लिकार्जुन शिवलिंगाचे दर्शन, पूजन आणि अर्चना करणाऱ्या भक्तांची सर्व सात्विक इच्छा पूर्ण होतात. दैहिक, दैविक, भौतिक सर्व प्रकारच्या अडचणींपासून ते मुक्त होतात. असेच अधिक रोचक, धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.